नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील खातेवाटप जाहीर. विरोध डावलून सुदीन ढवळीकरांना वीज, गृहनिर्माण, नवीन आणि अक्षय ऊर्जा. निळकंठ हळणकरांना मच्छीमार, पशुसंवर्धन, कारखाने आणि बाष्पक. तर सुभाष फळदेसाईंना समाज कल्याण, नदी परिवहन, पुराभिलेख आणि पुरातत्व खाते. साक्रीचे काँग्रेस नेते धर्मेश सगलानींची अखेर जामिनावर मुक्तता. खंडणी प्रकरणी क्राईम ब्रँचने घेतला होता ताब्यात. 50,000 रुपयांची वैयक्तिक हमी आणि 2 जामीनदारांच्या हमीवर पणजीच्या प्रथम वर्ग न्यायालयाकडून जामीन मंजूर. इस्लामपूर बायणातील वाद प्रकरणी 13 जणांना अटक. दगडफेकीच्या कथित घटनेवरून हिंदू मुस्लिमात झाला होता वाद. तणावाच्या पार्श्वभूमीवर बायणा पोलिसांच्या 2 तुकड्या तैनात. अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरना हिंदू जनजागृती समितीचा आक्षेप. बेकायदा लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी. समितीच्या शिष्टमंडळानं घेतली उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट. पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल नदीत वाळू माफियांचा उच्छाद. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत बेकायदा वाळू उपशाला ऊत. विरोध करणाऱ्या स्थानिकांना जीवे मारण्याची धमकी. आणि पुढच्या 48 तासात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. 15 एप्रिल पर्यंत राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज. हवामान विभागानं दिला सतर्कतेचा इशारा. डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील खातेवाटप करण्यात आलंय. सुदीन ढवळीकर यांना वीज खातं देण्यात आलंय. निळकंठ हळणकर यांना मच्छीमार, तर सुभाष फळदेसाईंना समाज कल्याण खातं देण्यात आलंय. सुदीन ढवळीकर यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे वीज खातं देण्यात आलेलं आहे. अशी अटकळ होती की वीज खातं हे भाजप आपल्याकडेच ठेवणार, परंतु वीज खातं म्हणजे पीडब्ल्यूडी जरी त्यांच्याकडनं गेलं असलं तरी त्यांच्याकडे महत्त्वाचं वीज खातं आलेलं आहे. त्यामुळे सुदीन ढवळीकर यांना वीज खातं देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा अशी 2 महत्त्वाची खाती. गृहनिर्माण खातं जे हाऊसिंग बोर्ड हे सुदीन ढवळीकरांकडे देण्यात आलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त थिवीचे आमदार निळकंठ हळणकर ज्यांनी अलीकडेच मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याकडे महत्त्वाचं मच्छीमार खातं देण्यात आलेलं आहे आणि पशुसंवर्धन खातं. त्याचबरोबर कारखाने आणि बाष्पक, फॅक्टरीज अँड बॉयलर्स हे देखील खातं हे निळकंठ हळणकर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. सुभाष फळदेसाई यांना मंत्री बनण्याची संधी मिळाली असली तरी त्यांच्याकडे समाज कल्याण, पुराभिलेख आणि पुरातत्व तसेच नदी परिवहन खातं देण्यात आलेलं आहे. म्हणजे रिव्हर नेव्हिगेशन, आर्काइव्ह अँड आर्किओलॉजी आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंट ही सुभाष फळदेसाई यांच्याकडे आलेली आहेत. निळकंठ हळणकर यांच्याकडे फिशरीज, फॅक्टरीज अँड बॉयलर्स आणि एनिमल हजबंडरी ही खाती देण्यात आलेली आहेत. तर सुदीन ढवळीकर यांच्याकडे पॉवर, हाऊसिंग बोर्ड आणि न्यू रिन्युएबल एनर्जी ही खाती देण्यात आलेली आहेत. गोवा पर्यटन विकास महामंडळाचं अध्यक्षपद हे सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना मिळालेलं आहे. त्याच्यानंतर जीआयडीसी म्हणजे गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, गोवा औद्योगिक विकास महामंडळ खूप महत्वाचं महामंडळ आहे हे. आणि हे महत्वाचं महामंडळ ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही ते अपक्ष आमदार अलेक्स रेजिनाल्ड यांना मिळालेलं आहे. अलेक्स रेजिनाल्ड यांना गोवा औद्योगिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. त्याच्यानंतर एसजीपीडीए ची जबाबदारी कृष्णा उर्फ दाजी साळकर यांच्याकडे आलेली आहे. आणि फलोत्पादन महामंडळ जे आहे गोवा हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्या कॉर्पोरेशनची जबाबदारी मयेचे आमदार पेमेंद्र शेठ यांच्याकडे आलेली आहे. या कदंब महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नावेलीचे भाजपा आमदार उल्हास तुयेकर यांच्याकडे आलेली आहे. हस्तकला महामंडळाचं अध्यक्षपद पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना देण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे इन्फोटेक माहिती तंत्रज्ञान महामंडळाची जबाबदारी डिचोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये यांना मिळालेली आहे. मगोचे बांद्रेचे आमदार जीत आरोलकर त्यांना गृहनिर्माण हाऊसिंग बोर्ड चेअरमॅन पद जीत आरोलकर यांना मिळालेलं आहे. फॉरेस्ट कॉर्पोरेशनची जबाबदारी पर्येचे आमदार डॉक्टर दिव्या राणे यांना देण्यात आलेली आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट वन खात्याची जबाबदारी ही वाळपईचे आमदार विश्वजित राणे हे वनमंत्री बनलेले आहेत आणि या वन खात्याच्या
अंतर्गत हे वन महामंडळ येतं आणि त्या वन महामंडळाची जबाबदारी डॉक्टर दिव्या राणे यांना देण्यात आलेली आहे. खादी उद्योगाची जबाबदारी आणखी एक अपक्ष आमदार अँटोनियो वाज यांच्याकडे देण्यात आलेली आहे. अँटोनियो वाज हे कुठ्ठाळी मतदारसंघाचे आमदार आहेत, अपक्ष आमदार, आणि त्यांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्या बदल्यात त्यांच्याकडे खादी उद्योग महामंडळाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. NGPDA ही खूप महत्वाची पीडीए, नॉर्थ गोवा पीडीए, याची जबाबदारी जेनिफर मोन्सेरात यांना मिळालेली आहे. साहजिकच महसूल खातं हे बाबूश मोन्सेरातकडे आलेलं आहे आणि SGPDA ही जेनिफर मोन्सेरातकडे आलेली आहे. त्यामुळे महसूल आणि NGPDA संबंधित जी कामं आहेत ती कामं या मोन्सेरात दाम्पत्याकडे आता असणार आहेत. त्यामुळे मोन्सेरात दाम्पत्याकडनं या संबंधी नेमकं काय आता केलं जातं ते आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोजा ज्यांची मंत्रिपदावरती वर्णी लागणार अशी त्यांची इच्छा होती, परंतु त्यांच्याकडे GSIDC गोवा पायाभूत विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यापूर्वीही त्यांच्याकडे हे महामंडळ होतं. GSIDCचं अध्यक्षपद हे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे आहे आणि उपाध्यक्षपद हे जोशुआ डिसोजा यांना मिळालेले आहे. त्यामुळे बहुतांश पहिल्या टप्प्यातील खाते वाटपानंतर दुसऱ्या टप्प्यातील खाते वाटप आणि त्याचबरोबर महामंडळांचं वाटप या दोन्ही गोष्टी आता भारतीय जनता पक्षाने पार पाडलेल्या आहेत. साखळीचे काँग्रेस नेते धर्मेश सगलानी यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. खंडणी प्रकरणी त्यांना क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं होतं. 50,000 रुपयांची वैयक्तिक हमी आणि 2 जामीनदारांच्या हमीवर पणजीच्या प्रथम वर्ग न्यायालयानं सगलानीची मुक्तता केली. पॉलिटिकल मोटिवेट आहात दिसता तुमका सर. सांगपाची गरजूच नाही. को एक्युज्ड आर नोन टू यू और नॉट? I don't want to comment anymore further because I've already told you that justice has prevailed. Truth will come out. The matter is up to this. The truth will come out. I'm ready to cooperate with the law. That's what I've assured to the court as well as to the police. Is that he's released on bail and to the satisfaction of the IO he has to give a personal bond and 2 sureties of the like amount and how much it is? 50,000 rupees sureties, 2 sureties of 50,000 and personal bond of 50,000. If any conditions, Normal conditions that are there in any bail application, those conditions will be applicable to him. how many days he has to attend? There is no specification as such, as and when required by the IO, and we have always cooperated. It's not that we have not cooperated. So appears on 5 days. Okay, He has to appear for 5 days. 10 days. 10. 10 days as and when required. So how is case seen? See, the court has appreciated our case, and the police also will get a chance to do whatever they have to do. Ultimately, the righteous will prevail. It's all that is the matter. Satyamev Jayate, let's see how it is. इस्लामपूर बायणा इथल्या हिंदू मुस्लिमातील वादानंतर 13 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. स्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलिसांच्या 2 तुकड्या बायणात तैनात करण्यात आल्या. रामनवमी निमित्त वास्कोत काढलेल्या मिरवणुकीवर इस्लामपूर बायणा इथल्या मस्जिदीसमोर कथितरित्या दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मिरवणुकीतील तरुणांनी मस्जिदीसमोर जाऊन याबद्दल निषेध केला. मात्र यावरून दोन्ही गटात वाद झाला. दोन्ही गटातील लोकांनी मारहाण झाल्याचा दावा करत एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या संदर्भात CCTV फुटेजच्या आधारे तपास करून संशयितांवर कारवाई करणार असल्याचं उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितलं होतं. मात्र प्रशासनानं उपअधीक्षक शेख यांच्यासह पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांची राखीव पोलीस दलात बदली करत उपअधीक्षक निलेश राणे आणि मडगावचे रेल्वे पोलीस निरीक्षक कपिल नाईक यांच्याकडे तपासाची सूत्र देण्यात आली. पोलिसांनी तपास कार्याची चक्र वेगानं फिरवत 13 जणांना अटक केली. बायणातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या 2 तुकड्या तैनात केल्या असून पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे. या संदर्भात कायद्याच्या आधारे निष्पक्ष तपास होईल अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी व्यक्त केली आहे. वास्को इन्सिडेंटाच्या हातूंतले काल कांय लोक म्हजे कडेन मेळपाक आयिल्ले आनी त्या नंतर ते हांगा मुख्यमंत्र्याक येवन मेळूनय गेले आनी त्यामुळे कायदो जो कितें आसा कारण कोणेच कायदो हातान घेवप ना हें सगळें कारण आमी कितेंय जरी आसत जाल्यार लॉ हो वेगळो आसा तो कोणें कायदो हातान घेवचो न्हू
आणि त्यामुळे त्याचे जे कितें योग्य कारवाई आसत किंवा त्या संदर्भातले योग्य एक्झॅक्ट थंयचे वचून कितें पळोवपाक जाय हें ऑलरेडी मुख्यमंत्र्यान सांगिल्लें आसा आणि त्यामुळे त्याचेर योग्य तो कारवाई जे कोण कल्पित आसा तेंचे डेफिनेटली जाता. थँक्यू. मशिदीत अजानसाठी वापरण्यात येणाऱ्या बेकायदा लाऊडस्पीकरवर बंदी घालावी अशी मागणी करत हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळानं उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या संदर्भात समितीचे गोविंद चोडणकर यांनी सविस्तर माहिती दिली. वरुण पिळवळकर यांच्यानी मार्च 2021 तर ह्या सालान त्यांच्यानी एक पिटिशन फायल केल्ले बॉम्बे हायकोर्ट गोवा ब्रांच. तर हांगा पिटिशन जेन्ना त्यांच्यानी फायल केलें त्यांचे हियरिंग जेन्ना आसलें तेन्ना हायकोर्टान तांकां एक आदेश दिलो की एडिशनल कलेक्टराक आदेश दिलो की त्यांच्यानी ज्या ज्या ठिकाणी हे बेकायदेशीर अजाना करता हे लावडस्पीकर जे वापरले वयता पळय तर हेची चौकशी जावची म्हणून. आणि त्याच्यानंतर ते जावन सुद्धा आज आमी पळयता की अनेक ठिकाणी इलिगल लावडस्पीकर जे आसा ते अजाना करता वापरले वयता. आमचो प्रश्न फक्त हो आसा की आमी सगळे जाण संविधान मानणारे लोक आसा, कायदे मानणारे आमी सगळे लोक आसा जाल्यार मागीर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट अशा तरेचे समजा कायदे समजा काडटा ती जे लावडस्पीकर जे आसा ज्या लावडस्पीकरामुळे संपूर्ण समाजाक त्रास जाता तर हे समजा बेकायदेशीर आसा तर ते काडचे अशें म्हणून आदेश जर पोलिसांक जर हायकोर्ट दिता जाल्यार पोलिसांनी ती कारवाई करपाक जाय. आमचो देश जो आसा तो सर्वधर्म समभाव किंवा आमी सेक्युलर म्हणटा लोकशाहीचो देश आसा. अशें आसतना आज आमी पळयता की सावदी अरेबिया सारको इस्लामीक देश सुद्धा थंयसर सुद्धा लावडस्पीकराचेर बॅन घातलेले आसा. मुळात जर पळयलें की इस्लामा करता अजान वाजोवपा करता लावडस्पीकर आसपाक जाय अशें म्हणून कंपल्शन खंयसरूच बरयल्लें ना. आणि अशें आसून सुद्धा आज आमी पळयता की अशा पद्दतीचे जे लावडस्पीकर जे आसा ते वाजयले वयता आणि त्याचो त्रास जो आसा तो सर्वसामान्य जनतेक कसो कसो जाता. सावंड पोल्युशन एक्ट जो आसा तर तो कितें म्हणटा रातचे 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोठ्या आवाजान लावडस्पीकर आमी वाजोवपाक शकना हो कायदो आसा. तर हेजें तंतोतंत पालन कित्याक केलें वचना. आज आमी पळयता की 6च्या पयलीं सुद्धा अजानातून व्हडल्या व्हडल्यान आवाज जाता त्याचो त्रास कोणाक जाता. आमच्या सुप्रीम कोर्टान प्रत्येक भारतीयाक असो एक फंडामेंटल रायट दिल्लो आसा की प्रत्येकाची झोप ही आवश्यक आसा म्हणून. म्हणजे स्लीप इज द फंडामेंटल रायट ऑफ एवरी इंडियन. अशें आसतना सुद्धा आमी कित्याक मुकता ह्या फंडामेंटल रायटाक. आणि जेन्ना जेन्ना निवेदनां घेवन पोलिसा कडेन येता किंवा निवेदनां घेवन अशा पद्दतीन आमी दिवपाचो प्रयत्न करता तेन्ना तेन्ना हेजेर कारवाई जावपाक जाय. आज आमी हांगा येयला ती आमची एक मागणी घेवन की आमी कलेक्टराक हे निवेदन दिल्लेलें आसा की हेंच्यांनी हेजी दखल घेवन हेजेर योग्य ती कारवाई करची. आमी कोणाच्या प्रेयराच्या अगेन्स्ट ना. आमी खंयच्या अगेन्स्ट आसा लावडस्पीकराच्या अगेन्स्ट आसा. जे मोठ्या मोठ्या आवाज आमचे सुप्रीम कोर्टान जो आदेश दिला हायकोर्टान जो आदेश दिला तेजें पालन करपाक जाय विदीन दॅट लिमीट. आता एक धक्कादायक बातमी. सोमवारी म्हापशातील दत्तवाडी परिसरात अग्नितांडव पाहायला मिळालं. घराला आग लागून 4 कुटुंबांचं लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. म्हापशातील दत्तवाडी परिसरातील चंद्रकांत यल्लमवर यांच्या घरात सोमवारी रात्री आग भडकल्यानं एकच गोंधळ उडाला. घराला अचानक लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती ओढवली. हा म्हणता आगीने रौद्र रूप धारण करत आपले हातपाय पसरायला सुरुवात करत संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतलं. या घटनेत 4 कुटुंबियांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. राती आमच्या हांगा घराक उजो लागलेलो आहा. 12:30 सुमार असो पेटला तो उजो. पण कसो कितें पेटलो ते वयर शॉर्ट सर्कीट जालें अशें कारणाक अशें दिसता आमकां तरी. ह्या कारणाक लागून उजो पेटलो तो पेटलो भरपूर. आमी मागीर ते फायर ब्रिगेडीक फोन केलो ते येयले बेगीन. येता म्हणसर ते अख्ख्या रुमाक सगळो उजो पेटलो. भरपूर उजो लागलो तो. तरी तेंचे बाबडे येवन बाबडे ती गाडी ती व्हडली न्हू हेवटेन वाटे मातशी कमी आहा त्या कारणाक ते अशें एडजस्ट करून मागीर तेंचे पायप हाडले. ते मागीर सगळं भरपूर मेहनत केली तेंच्यांनी सुद्दां खूब मेहनत केली. तेंचे आभार मानता. पण तरी तेंच्यांनी बाबड्यान धडपड करून जिवा खेळून सुद्दां तेंच्यांनी बाबड्यान ते उजो पालेलो. आमकां इतले जवळ जवळ जातलें आमकां नुकसान. कितें आमचे भांगर आसले पयशे आसले न्ही. कबाडात
अख्खे सगळे काबार जाला आनी टीव्ही 2 फ्रीज 2 टीव्ही गेले आमच्यो साऊंड सिस्टम बी आसले सगळे भांडी बी सगळे आमचे वॉशिंग मशीन हे भांडीचे पळय कशे हाल जाला पळय सगळे मेल्ट जावन गेल्या अदमास कितलो नुकसान म्हाका तरी दिसता जवळ जवळ एक 10 लाखाच्या भितर आसपास आहा ते पण अशें जाता आमचे कित्याक घर सुद्दां अख्खें पडलेलें आहा घर की आनी दुसरी हय कित्याक आमी चडशे शेजारचे मातशे तांकांय मातशे डॅमेज जाल्ले आहा हे पयशे कितके आसतले आमी सांगला 10 लाख कॅश आमचे न्ही जवळ जवळ 2.5 लाख वयर तरी आसतले आमचे कित्याक भांगार धरूनच हय भांगार आनी कॅश धरून कोणाक कितें जावंक ना कोणाक कितें जावंक ना ते एक देवाचे बाबा उपकार मानता आमी कित्याक व्हडले ते मेन जीव आनी काय जावंक ना सगळे भायर जावंक ना हय सगळे भायर सरले सिलिंडर बाबडे आपल्या घरातले काडले बेगीन कित्याक इतलो अनर जावपाचो कितें सिलिंडर लागूनच उजो पालोवपाक कितलो तेप गेलो उजो पावपाक कमी जवळ जवळ ते एक 3 मेरेन त्या बाबड्यान तेणे त्रास घेतल्या 12:30 पेट्रोल जाते पळय काल 3 जायसर तेंच्यांनी बाबड्यांनी त्रास घेवन भरपूर मेहनत केली तेंच्यांनी जे जायना तेंच्यांनी बाबड्यान करून दाखयले हांगासर म्हणजे काल रात्री 1 सुमार जी लक्ष्मणाच्या घराक उजो लागलो चंद्रकांताच्या घराक हो चंद्रकांत म्हणटा तो एक म्युझिशियन आणि टिव्हिस्टान काम करता बारीक तो आपल्या ते म्युझिशियनाचे काम करून आपले पोट भरता आपल्या फॅमिलीक भरता म्हाका दिसता जास्तीत जास्त तेजे ते साऊंड सिस्टम हे सगळे हांगाच असले आणि ते तुमी पळयले आता तेजे सगळे कॉम्प्युटर लॅपटॉप सगळे जळोवन राख जाल्लेले आसा म्हणजे गरिबांसून वयर सरलेलो हो भुरगो तसो मेहनत करपी सगळ्यांक पावपी असो आज तेजेरूच तेका असो इतको देवान तेजेर हे घातला म्हाका दिसता हो विषय आमी आतां MLA आतां येवचो आसा MLAनूय सांगला की CM फंडांतून तेका जाता तितली आमी मदत करुया आनी शक्यतो म्हणजे हे आमी ताका परत हे करूंक शकना पूण खंय तरी ताका आमी सरकारा तर्फे ताका बरी मदत करतले आनी आमी सगळे वाड्या वयले दत्तावळी एक जाण आमचो कावन्सिलर आसा परेश कडजेकार ताका घेवन आमी हे प्रोसिजर जाता ताका हेल्प करतली दरम्यान आग हाताबाहेर जाते हे लक्षात येताच या घटनेची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला देण्यात आली अग्निशामक दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवलं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळलाय काल रातचो 00:40 कॉल आयले की घरा उजो पेटला म्हणून दत्तवाडी म्हापसा बिहायंड बागेडे हॉस्पिटल आमी इमिडिएटली टर्न आवट केलो आनी थिंगा वयता जाल्यार नेरो रोड आनी थिंगा घराक उजो पेट्टालो कंप्लीट सो आमी दुसरो टर्न आवटाक पयलो म्हापसा फायर स्टेशन दुसरी गाडी आनी एक आपयली पोरवोरची आनी ती पावना म्हणून आमी पणजे हेडक्वॉर्टराची आपयली आनी हांव अख्खो घराचो उजो आमी पालयलो आनी भितर 2 सिलिंडर पेट्टाले ते आमी एक्सटिंग्विश करपाक उदक मारून ते कूल करून आमी समावन भायर हाडले कोणाक इंजर्ड बी जाय इंजर्ड कोण ना तो म्हणटा की पयशे असले भांगार असले पयशे आमकां मेळोंक ना भांगार मेळ्ळे ते पूण मेळ जाल्ले तेंचे हँडेड ओवर ओनराचे हँडेड ओवर केल्या वीथ तेंचे मनशां तेंचो ओनर घराचो ओनर आसलो तेच्या कडेन दिले किती तो म्हणटा की 10 लाखाचें नुकसान जालें कॅमेरा असले म्हणटा आनी कितें जातले एप्रोक्सिमेट 10 लाख जातले अशें दिसता म्हाका तो जळून गेल्ले आसा कपडे फ्रीज लॅपटॉप भांगार अशे खुबशे वस्तू आसा सगळेच उद्ध्वस्त जाल्ले आसा आनी कितें वाचोवपाचें फायर ब्रिगेडान ट्राय केलो पण कितें आसा तो उजो इतलो पेटून घेतलो कितें खूब फास्ट आसलो तो आनी साहेबांनी हे सगळे म्हापसा पुलीस स्टेशन येयले म्हापशेचे साहेब कोरगांवकर साहेब येयल्लो मागीर तेंचे टीम बी आयिल्ली हांगासर आनी तेंच्यांनी सुद्दां हेल्प बरें केलें आनी आमचो वाड्यावयलो परेश कावन्सिलर तो बी आयिल्लो आनी तेंचे सुद्दां हेल्प जालें आनी आजूबाजूचे लोकांचे बी हेल्प जालें आनी सायडीक म्हणजे आमचे भावाच्या घराचे सायडीक रामदास चव्हाण तेंचे घर आसले तेंच्या घराचे सायडीक पेटले आनी ह्या सायडीक आमचे काकीचे घर आसले ते चंपा नॅनोवर तेंचे घराक पेटले आनी बाकी आजूबाजूचे सगळे पेटलेले पण तेंच्यांनी एकदम बरें काम करून तो उजो फुडें वचपाक दिवना नाल्यार 4-5 घराक उजो पेटपाचो तो आणि खरेच म्हणपाचे म्हणल्यार इतलो पॉवरफुल काम केलं यांच्यानी दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत काहीच समजू शकलेलं नाही गोव्यात सध्या आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे मागच्या 15 दिवसात मुडगाव सडा तसंच फोंडा परिसरात घराला आग लागून लाखोंचं नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या त्यातच सोमवारी रात्री म्हापशात झालेल्या या अग्नितांडवाची भर पडली आहे रात्री 1 सुमार म्हापसा दत्तावाडी हांगा चंद्रकांत येल्लांवर
त्याच्या घराक उजो लागून 1 लाखांचे लुकसाण जाल्ले आहा ताका आणि तेजी म्हायती अग्निशमक दलाक तांकां पावतकूर ते ऑन द स्पॉट पावल्ले आणि बाकीच्या तांचे सामान तांच्यांनी वाचयल्लें आसा. थंय तेंच्या वयच्यान DSLR कॅमेरा, स्पिकर्स आणि बाकीच्या इतर गोष्टी जळोवन खाक जाल्ली आसा. आणि तेंच्यांनी अशी म्हायती दिल्या की म्हायती आमकां मेळ्ळ्या की थंय कितें शॉर्ट सर्किट जाल्ली तेज्या खातीर उजो लागिल्लो आणि त्या ओनरान अशें सांगिल्लें आसा गव्हर्मेंटाक विनंती केल्या की आमकां कितें तरी हेल्प करची. गोवन वार्ता खातीर म्हापशेच्यान सौरव शिरोडकर. नाटक सुरू असताना एक दशावतारी कलाकार स्टेजवर कोसळल्यानं प्रेक्षक आणि सहकलाकारांची तारांबळ उडाली. नेमका कुठे घडला हा प्रकार पाहूयात. त्याच्या पुढे मला करायचंय तेव्हा तुला मी सांगतोय इथून जा म्हणतोय. नसतील तर पहा माझ्या पाशी हा दिव्यमणी आहे. या दिव्यमण्या करवी तुला मी ठार मारणार आहे. तो दिव्यमणी माझ्याजवळ आहे. एवढे नव्हे तर ते दिव्य शस्त्र माझ्याजवळ आहे. मग यासाठी तुझा शेवट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या रेडी इथं दशावतारी नाटक सुरू होतं. झरे बांबर दोडामार्ग इथल्या नाईक दशावतारी नाट्य मंडळींचा सत्व परीक्षा हा नाट्यप्रयोग अखेरच्या टप्प्यात आला होता. कलाकार नेहमीप्रमाणे द्वेषानं संवादफेक करत होते. नसतील तर पहा माझ्या पाशी हा दिव्यमणी आहे. या दिव्यमण्या करवी तुला मी ठार मारणार आहे. इतक्यात एका कलाकाराला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचे हातपाय कापू लागले. मात्र तशाही अवस्थेत त्यानं संवादफेक सुरूच ठेवली. सहकलाकारांनीही आपले संवाद म्हटले. तो दिव्यमणी माझ्याजवळ आहे. एवढे नव्हे तर ते दिव्य शस्त्र माझ्याजवळ आहे. मात्र अचानक तो कलाकार एका बाजूला कलंडला आणि हार्मोनियमवर कोसळला व बेशुद्ध पडला. या प्रकारामुळे सहकलाकार आणि प्रेक्षकही भांबावले. त्यांनी लगेच धाव घेऊन त्या कलाकाराला सावरलं. नंतर उपचारांसाठी रेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. प्राथमोपचार केल्यानंतर त्या कलाकाराला बांबोळीतील GMCत नेण्यात आलं. रक्तदाब वाढल्यानं चक्कर येऊन हा कलाकार कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. राजन बांदेकर असं त्या कलाकाराचं नाव असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. आता एक महत्त्वाची बातमी. राज्यातील तापमानात पुढील 48 तासात 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होणार आहे. 15 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात गेल्या 15 दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल होतोय. एकीकडे राज्यातील तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असून दुसरीकडे उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. दिवसभर दमट वातावरण असलं तरी हवेतील उष्मा मात्र कायम आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झालेत. अंगातून गळणाऱ्या घामाच्या धारा पुसत लोकांना कामं करावी लागतायत. दुसरीकडे अचानक पावसाच्या सरी कोसळल्यामुळे भात पिकासह काजू व आंबा उत्पादक हैराण झालेत. सध्या राज्यात दुपारच्या वेळी 33 ते 34 अंश डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं, तर संध्याकाळच्या वेळी ते 31च्या आसपास राहतं. मात्र या तापमानात आणखी 2 अंश डिग्री सेल्सिअसची वाढ झाल्यास हवेतील उष्मा आणखी वाढण्याची शक्यता असून उष्माघाताची शक्यताही वाटते. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस विजांच्या गडगडाटासह राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. ये ट्रफ जो है वो वीकर फॉर्म में हो फिर भी एक्सिस्ट होने के कारण IMD ने 11 अप्रैल से 15 अप्रैल तक ये 5 दिनों में गोवा के ऊपर आइसोलेटेड थंडर शावर एक्टिविटी की पॉसिबिलिटी को फोरकास्ट किया है. और उसमें ही जैसे हमने एक्सप्लेन किया फ्रॉम अराउंड 13 देयर कुड बी स्लाइटली मोर स्ट्रेंथनिंग ऑफ दिस ट्रफ. तो उसके कारण 13, 14 और 15 यानी कि ये 5 दिनों में 3rd डे से
रेनफॉल एक्टिविटी कंपैरेटिवली थोड़ा सा हायर होने के चांसेस है पहले 2 दिनों की। और इसके अलावा अगर टेम्परेचर के बारे में बोलेंगे तो अभी तक यानी कि कल तक टेम्परेचर जो है गोवा के ऊपर नॉर्मल रेंज में रहा था मैक्सिमम टेम्परेचर, लेकिन इट इज़ एक्सपेक्टेड दैट कि आने वाले ये 48 आवर्स में टेम्परेचर जो है अराउंड 2 डिग्री कंपेयर टू पास्ट 24 आवर्स बढ़ने वाला है। वो क्योंकि ये विंड डायरेक्शन जो है गोवा के ऊपर लोअर लेवल विंड्स वो आने वाले 2 दिनों में कंपैरेटिवली लैंड साइड से नॉर्थर्न साइड से जहाँ पे टेम्परेचर कंपैरेटिवली हायर है सी साइड से, अगर सी साइड से विंड आते हैं तो टेम्परेचर ज़्यादा नहीं बढ़ते, लेकिन अगर वो लैंड साइड से आते हैं तो टेम्परेचर बढ़ने के चांसेस हैं। तो सेम कंडीशन इज़ गोइंग टू बी देयर फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स फॉर अबाउट 48 आवर्स। तो उसके कारण आने वाले 48 आवर्स में टेम्परेचर मैक्सिमम टेम्परेचर जो है कंपेयर टू पास्ट 24 और 48 आवर्स ये अराउंड 2 डिग्री बढ़ने के चांसेस हैं। और आज का जो मैक्सिमम टेम्परेचर हम देखेंगे तो दैट वाज रिपोर्टेड एज 34 डिग्री सेल्सियस एट पणजी yesterday, which was 33.4 degrees. So that gradual rise is there, and that gradual rise of around 2 degrees Celsius is going to be there for the coming 48 hours as well. और उसके बाद थोड़ा सा विंड डायरेक्शन में चेंज के साथ मैक्सिमम टेम्परेचर में भी थोड़ा सा रिडक्शन आने के चांसेस हैं। और अगर अप्रैल महीने के रेनफॉल के बारे में बोलेंगे तो इट्स नॉट अनयूजुअल टू हैव रेनफॉल इन द मंथ ऑफ अप्रैल। अगर पिछले 20 ईयर्स का नहीं तो 60 ईयर्स का डाटा हम देखेंगे तो देयर हैज़ बीन ईयर्स इट्स क्वाइट कॉमन कि एक अप्रैल में कम से कम एक स्टेशन से रेनफॉल रिपोर्ट होने वाले 7 या 8 दिन उस महीने में हो। दैट इज़ क्वाइट यूजुअल, क्वाइट नॉर्मल। तो उसी तरह अगर इस अप्रैल के बारे में हम बात करेंगे तो अभी तक 11 अप्रैल तक सिर्फ ऐसे 4 दिन हुए हैं जिसमें रेनफॉल कोई ना कोई स्टेशन से रिपोर्ट हुआ हो। तो वी कैन से दैट इट इज़ क्वाइट नॉर्मल टू हैव अप्रैल रेनफॉल, एंड इस साल में भी अभी तक तो वो नॉर्मल पैटर्न ही फॉलो किया गया है। और रेनफॉल क्वांटिटी के बारे में बोलेंगे तो भी पिछले सालों में इवन 5 to 6 सेंटीमीटर्स रेनफॉल भी रिपोर्ट हुए हैं। जैसे कि 2015 के बारे में बोलेंगे, कुछ साल ऐसे थे जहाँ पे अप्रैल महीने में भी 5 या 6 सेंटीमीटर रेनफॉल रिपोर्ट किए गए। लेकिन इस अप्रैल में अभी तक जो हाईएस्ट हुआ है वो पेरनेम में 8 अप्रैल को था, सिर्फ 25 मिलीमीटर, नहीं तो 2.5 सेंटीमीटर रेनफॉल था। So as of now, if we compare with the previous data, we have to say that the normal, the April rainfall activity over Goa this year has been on the normal side. There hasn't been any abnormal rainfall till now. We are continuously monitoring the situations. If at all there is any possibility of increase in rainfall activity or thunder shower activity, that will be updated accordingly based on numerical weather prediction model outputs and as well as based on our observations. So it is requested that please be regularly updated with weather forecast that IMD is issuing. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.